सुरू झालेल्या उडान पुला नारंगीच्या उडान पुलावर पुन्हा एकदा ऍक्सिडेंट झालेला आहे। ऍक्सिडेंटचे सत्र हे वारंवार चालू आहे। जी फोर व्हीलर आहे या फोर व्हीलरचं कुठेतरी नियंत्रण सुटलं आणि नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या दुसरीकडे ती गाडी जोरात एका दुसऱ्या गाडीला धडक देऊन त्यातले जे वाहन चालक असतील आणि 4 प्रवासी असतील जखमी झालेले आहेत। त्यांना योग्य वेळी जे स्थानिक नागरिक असतील आणि पोलिसांच्या मदतीने संजीवनी रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे। मात्र कुठेतरी वाहन चालकाने पण काळजी घेणं गरजेचं आहे। जो स्पीड आहे या स्पीडवर नियंत्रण ठेवणंही गरजेचं आहे, जेणेकरून प्रवास जो आहे तो सुखाचा जाईल। एक परिचारी व्यक्ती होती, त्याच्या लागलाय गाडीमध्ये 3 जण होते, त्यालाही लागलाय। ऍक्सिडेंट झालाय खरं। आता हॉस्पिटलला जाऊन पोलीस त्याचा तपास करत आहेत। पोलीस जागेवरती आले आहेत आणि त्याचा तपास करत आहेत। त्याच्यावर काय निष्कर्ष येईल, सीसीटीव्ही काय आहे काय या संदर्भात कसं अपघात घडला, त्या गाडी चालकाचा आणि समोरच्या येणाऱ्या अल्टिकालाही एक लागला आहे। त्या सगळ्यांचे जबाब घेतले जातील, त्याच्यात आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो। आताच काय बोलणं हे घाईच होतं। वारंवार या पुलावर नाही, आता वारंवार होतात हा शब्द आपण वापरतो, पण वारंवार किती झाले मला माहिती नाही। मी इथला नागरिकच आहे आणि इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, तर वारंवार होतात हा शब्द योग्य नाही आहे। अपघात आता झाला हे खरं आहे आणि त्या एकही अपघात होऊ नये यासाठी जी काळजी घ्यावी लागेल ते प्रशासन शासन निश्चितपणे घेईल। 4:30-5च्या पावणे 5च्या दरम्यान होंडा सिटी गाडी आपण बघू शकता तिकडे। ही होंडा सिटी गाडीचं रोडच्या त्या साईडनी चालू होती। कंट्रोल त्याच्या हातून सुटला वाटतं चालकाच्या हातून आणि डिवायडर क्रॉस करून या साईडला आली। या साईडला त्यांनी पिकअप गाडी एक आहे आणि त्याच्या मागे एक अर्टिगा गाडी आहे। त्या दोन्ही गाडीला ठोकलं आणि एक चालणारा एक माणूस होता पथचारी, त्याला पण ठोकलं आणि तो आता संजीवनी हॉस्पिटलकडे ऍडमिट केलं। कारमध्ये किती लोक? कारमध्ये 3 जण होते आणि एक चालणारा माणूस, ज्याला पायाला जराशी इजा झालाय, तर त्यानं चौघांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। अपोजिट साईडला होंडा ही आली पिकअप गाडी आणि एक अर्टिगा गाडी, या 2 गाड्या अपोजिट साईडला अपोजिट या मेन रोडनी चालल्या होत्या। अपोजिट साईडनी ही गाडी आली होंडा सिटी आणि त्यांना ठोकलं। ही गाडी विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे येत होती आणि ह्या गाडीमध्ये 4 जण बसले होते। खरं तर या गाडी त्यांना कंट्रोल झाले। विरार वेस्टला उतरताना जो रस्ता निमुळता आहे आणि मध्ये जे टर्न आहे, तर त्यांना असं वाटलं की गाडी सरळ जाईल किंवा सरळ रस्त्यावरून, त्यांना तेव्हा कंट्रोल झाले। मग ती गाडीच्या 2 ते 3 उलट्या गाडी खाल्ल्या आणि पलटी मारून गाडी रॉंग साईडला आली। समोरून विरार पश्चिमेकडून येणाऱ्या या 2 गाड्या होत्या, एक टेम्पो होता आणि दुसरी एक अर्टिगा कार होती। या 2 गाड्यांना धडक दिल्यानंतर ही गाडी आज पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये उभी। याच्यामध्ये 4 जण होते। तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासन, बोळीन पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अधिकारी होते, त्यांनी त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले। काय परिस्थिती आहे त्यांची? सध्या एकाच्या हाताला लागलेले आहे आणि बाकीची परिस्थिती नाजूक आहे, पण असं समजलंय की आता त्यांची माहिती घेतल्यानंतर ते बऱ्यापैकी बरे आहेत। मी सर्वांना हीच विनंती करेल की सर्वांनी स्पीड कंट्रोल मध्येच गाडी चालवण्यात यावी आणि आज जशी दुर्घटना घडली, ही दुर्घटना ओव्हर स्पीड मुळे घडलेली आहे। जर प्रत्येकाने स्पीडचा नियमाचे पालन केली तर अशा दुर्घटना घडणार नाहीत।